नमस्कार मंडळी, कमला हिल्स किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण काहीतरी असं वेगळं तर नाही म्हणता येणार, नेहमीच आहे, पण त्याला आमच्या भागात वेगळं नाव आहे। त्याला सुग्र बुग्र म्हणतात। शिळ्या पोळ्यांपासून असं छान सुग्र बुग्र बनवलेलं आहे, तर तुम्ही ते नक्कीच बनवून बघा। तुम्हाला आवडलंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। आजची रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। असं बारीक असं एक बटाटा चिरून घेतलेला आहे, साळून बारीक चिरून घेतलेला आहे। एक टोमॅटो आहे, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता धुवून ठेवलेला आहे, कांदा असा जाड चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, तेल, एक मुठभर शेंगदाणे, मोहरी, जिरे, इथे थोडासा हिंग, हळद, धनापूड, चवीनुसार मीठ व आपला रेग्युलर मसाला। तर आता पुढची प्रोसेस आपल्याला थोडंसं काय याच्यात ना दळून घ्यायचे। ते काय दळून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते। आपल्याला इथे हा पूर्ण कांदा घ्यायचा आहे दळण्यासाठी। या पद्धतीने हा कांदा पण घेतला। आता इथे पूर्ण कढीपत्ता पण घ्यायचा आहे आपल्याला, थोडी कोथिंबीर ठेवायची आपल्याला, अशा पद्धतीने ही पण टाकून घ्यायची। 2 हिरव्या मिरच्या ह्या पण टाकायच्या आणि पूर्ण आपल्याला हे मिक्सरला आता वाटून घ्यायचंय। आपण इथं तेल टाकून घेतलं, 2 मोठे चम्मच एवढं तेल आहे। आता आपलं तेल गरम झालं ना, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। ते मोहरी छान तडतड करायला लागल्या आणि त्याच्यात आपण जिरे टाकून घेऊ। या बाजूला आपण जिरे टाकून घेतलं, जो हिंग घेतलेला आहे तो टाकला आपण त्याच्यामध्ये। हिंग, मोहरी आणि जिरे हे थोडंसं आपण तेलामध्ये लाल करू द्यायला। ते छान तडतडलं, आपण हा कांदा, कोथिंबीर ते दळून घेतलेले आहे ना, ते याच्यात टाकून घ्या आपण। तर दळलेलं वाटण टाकल्यानंतर मी शेंगदाणे पण त्याच्यात टाकून घेतले। थोडंसं असं कच्चापणा गेलाय त्याच्यातला। आता आपण त्याच्यामध्ये आपला बारीक करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ त्याच्यामध्ये। बटाटा पण छान असा फ्राय करून घेतला। आता त्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊ। आपले हळद आणि धनापूड ते टाकून घेतले। थोडंसं आपला जो मसाला आहे, 2 हिरवी मिरची टाकलेली, त्याच्यामुळे आपण थोडंसंच मसाला घेतलाय त्याच्यामध्ये। चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे। आपल्याला इथे आता थोडंसं पाणी घ्यायचे, अर्धा कप एवढं पाणी घ्यायचे आणि त्याला असं झाकून ठेवायचे आपल्याला 5 मिनिटासाठी। आपण त्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहे आपल्या, त्याचे छोटे तुकडे करून आपल्याला असं मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला ते आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण। एक पोळी एवढी घ्यायची, असे छोटे छोटे तुकडे करून। आता मी तुम्हाला मिक्सरला हे बारीक करून दाखवते। इथे 2 पोळ्या होत्या, ते पूर्ण दळून घेतलेले आहे, असं एवढं जाड ठेवायचं। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मसाला। सर्व व्यवस्थित आपण इथे फ्राय करून घेतलाय। आपला बटाटा पण छान असा शिजून गेला, त्याच्यामध्ये टोमॅटो पण मॅच झाला। आता आपण इथं आपण जे दळून घेतलेलं आहे ना पोळ्या, ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये। सर्व मिक्स झालंय। आता आपल्याला याला 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं। आजची रेसिपी आपली इथे तयार झाली आहे। आपल्या शिळ्या पोळ्यांपासून असं छान सुग्र बुग्र बनवलेलं आहे, ते तुम्ही बनवून बघा ह्या पद्धतीने, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।